नमस्कार मित्रांनो. अमूल दुधाच्या दरात 2 रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. अमूलने दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नवीन दरवाढ ही आजपासून लागू होणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही शेतकऱ्यासाठी किंवा दूध उत्पादकाच्या दुधासाठी वाढ नसून ही फक्त ग्राहकासाठी वाढ आहे. नवीन दरवाढ ही आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पॅकेजिंगसाठी खर्च वाढत असल्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. 500 ml अमूल म्हशीचं A2 दुधाची किंमत 37 रुपयावरून 39 रुपये करण्यात आली आहे, तर 1 लिटर अमूल गोल्ड दुधाची किंमत 67 रुपयावरून 69 रुपये इतकी वाढवली आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पैसे आता ग्राहकांना द्यावे लागणार आहेत. तर 1 लिटर अमूल टी स्पेशलची किंमत 63 रुपये होती, ती आता 66 रुपये झाली आहे. अमूल ताजा आणि शक्ती दुधाच्या किमतीतही वाढ करण्यात आलेली आहे. अमूलने आपल्या दुधाच्या दरात 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. आता याचा परिणाम इतर दुधाच्या दरावरही होणार असून महाराष्ट्रातील गोकुळ मदर्स डेअरी, प्रभात, महानंदा आणि इतर दुधाच्या दरात ही वाढ आता लवकरच होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये नेहमी दुधाच्या दरात वाढ होत असते, कारण दुधाच्या उत्पादनात घट होत असते. अलीकडे चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्यात आली. चहा आणि कॉफीच्या दरात 2 रुपये वाढ झाली होती. आता दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे चहा विक्रेत्याकडून आता चहा आणि कॉफीच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शेतकऱ्याच्या दुधाच्या किमतीवर लवकरच आता परिणाम होणार असून शेतकऱ्याचे दूधही आता वाढण्याची शक्यता आहे. येत्या 8 दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या दुधातही आता वाढ होऊन सध्या जे 39 रुपये दर दिला जात आहे, तो कदाचित 40 किंवा 41 रुपये अशी वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे. राज्यात उन्हाचा पारा वाढला असून टंचाईच्या झळा बसत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे गायीच्या दूध उत्पादनात 25% घट झाली आहे. उन्हामुळे हिरवा चारा कमी झाला आहे. परिणामी पशुखाद्य चाऱ्याचे दर वाढले आहेत. त्यातच गेल्या महिन्यापासून शेतकऱ्याच्या दुधाला दर हे स्थिर आहेत. राज्यात अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकरी दूध उत्पादनाला प्राधान्य देत आहेत. राज्यात प्रतिदिन एकूण 4 कोटी लिटरच्या आसपास दुधाचे उत्पादन होते. त्यातील 1.5 कोटी लिटर म्हशीचे तर 2.5 कोटी लिटर गाईचे दूध संकलित होत असते. त्यातही हा दूध संकलनाचा आकडा सातत्याने बदलत असतो. उत्पादित गाईच्या दुधापैकी साधारणतः 80 ते 90 लाख लिटर दुधापासून प्रक्रियायुक्त दूध पदार्थ तयार केले जातात, तर उर्वरित दूध संघाकडून थेट ग्राहकांना विकले जातात. ह्या परिस्थितीमध्ये आता लवकरच शेतकऱ्या दुधाच्या किमती देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धन्यवाद.